नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत 2026 मध्ये अंगारिका चतुर्थी 6 जानेवारी 2026 या दिवशी आलेली आहे. नवीन वर्षाची सुरुवात झाल्याच आपणास अंगारिका चतुर्थीचे दर्शन होणार आहे. तर अंगारिका चतुर्थी हिंदू धर्मासाठी अत्यंत पवित्र मानली जाते. अंगारिका चतुर्थी नवीन वर्षाच्या 6व्या दिवशीच आलेली आहे. 6 तारखेला म्हणजे 6 जानेवारी रोजी अंगारिका चतुर्थी आलेली आहे. मंगळवारी येणारी चतुर्थी याला आपण अंगारिका चतुर्थी असे म्हणतो. अंगारिका विशेष का मानली जाते याचे महत्त्व व कथा आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर अंगारिका चतुर्थी दिवशी आईने आपल्या मुलासाठी हा एक उपाय केल्यामुळे आपल्या मुलाच्या जीवनातील संपूर्ण अडचणी दूर होतात. तर हा उपाय नक्की करून बघायचा आहे. संकट चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकते. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा गणपती शुभफळ आपणास देत असतो. अंगारिका चतुर्थीला गणपतीची पूजा केल्याने सुख समृद्धी आणि यश प्राप्त होते. या दिवशी केलेल्या उपासनेमुळे गणपती प्रसन्न होऊन भक्ताच्या मनोकामना पूर्ण करतो. अंगारिका चतुर्थी ही भगवान गणेशाला समर्पित आहे. या दिवशी उपवास केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. सकाळी लवकर उठून स्नान करावे. शरीरासोबत मनालाही शुद्ध आणि शांत करावे. या दिवशी उपवास करावा. गणपतीला दुर्वा, मोदक आणि ताजी फुलं अर्पण करावी. शंकराला बेलपत्र, फुलं आणि नैवेद्य अर्पण करावा. ओम गंगणपतये नमः. हजारो भाविक या दिवशी आवर्जून मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतात व उपवास सुद्धा ठेवतात. अंगारक संकट चतुर्थीची कथा आपण जाणून घेणार आहोत. अंगारकी संकट चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. मंगळवारी संकट चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो. याबाबत मुद्गल पुराणात एक कथा सांगितली जाते. तसेच गणेश पुराणातही याबाबत संदर्भ आढळून येतो. आता आपण अंगारिका चतुर्थीची कथा ऐकणार आहोत. ही कथा ऐकल्यामुळे अंगारिका चतुर्थी केल्याचे संपूर्ण पुण्य प्राप्त होते. म्हणून कथा जरूर ऐका. कृतयुगात अवंती नगरीत वेदवत्ते अग्निहोत्री ऋषी भारद्वाज हे महान गणेश भक्त असून त्यांनी युगायुगापासून मानव सृष्टीला गणेश पूजेचे महत्त्व पटवून दिले होते. या ऋषीकडूनच पृथ्वीच्या गर्भातून अंगारक नामक जास्वंद वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णीय भौमपुत्र जन्माला आला. मंगळ हा ऋषी भारद्वाज आणि पृथ्वी देवीचा पुत्र होता. मंगळ हा 7 वर्षाचा झाल्यावर पृथ्वीने त्याला पुन्हा भारद्वाज ऋषीच्या स्वाधीन केले. ऋषींनी त्यांचे उपनयन केले, वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितली. त्यानंतर हा मुलगा अरण्यात गेला. त्यानं 1 सहस्त्र वर्ष तप करून गणेशाला प्रसन्न करून घेतलं आणि हाच तो दिवस होता मंगळवारी आलेली संकट चतुर्थीचा. स्वर्गात राहून अमृत प्राशन करायचा आणि त्रिलोक्यात विख्यात व्हायचे वरदान त्यानं प्रसन्न झालेल्या गणेशाकडे मागितलं. यावर गणेशाने सुद्धा आपल्या परमभक्ताला हे वरदान दिलं की यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारच्या संकट चतुर्थीला तुझ्याच अंगारक या नावाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास म्हणजे जे भक्त ही तुझी चतुर्थी करतील त्यांना 21 संकट चतुर्थी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे मिळेल आणि तुझ्या या सहस्त्र वर्षाचे पुण्य युगानुयुगे त्यांच्यातही वाटले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील. ते ऋणमुक्त होतील. अशा प्रकारे त्रिलोक्यात सुविख्यात होशील आणि तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम अंगारकासारखा लाल आहेस म्हणून व शुभ करण्याची शक्ती तुझ्यामध्ये असेल म्हणून मंगळ या नावाने तुला ब्रह्मांडात, आकाशात, ग्रहामध्ये स्थान मिळेल व तू सदैव अमृत प्राशन करशील. त्यामुळे गणेशाच्या या वरदानामुळे तेव्हापासून अंगारिका चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले. या कथेनुसार अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट आपल्यावर येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते अशी मान्यता आहे. गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल असा वर दिला. तेव्हापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
तर मंडळी, संकट चतुर्थीचे व्रत हे फार प्राचीन आहे. हजारो वर्ष हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. संकट चतुर्थीचे व्रत इच्छापूर्तीच्या उद्देशाने केले जाते. त्या अर्थी आपल्या भक्ताच्या सर्व मनोकामना तो विघ्नहर्ता दूर करतो. मनोभावे हे व्रत केले असता गणरायाची कृपादृष्टी लाभून इच्छापूर्ती होते. संकट चतुर्थीला चंद्रोदय म्हणजे चंद्रदर्शन महत्वाचे मानले जाते. चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असे म्हटले जाते. संकट चतुर्थी दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फूल आणि दुर्वाची जुडी अवश्य अर्पण केली पाहिजे. या धकाधकीच्या जीवनात, धावपळीच्या काळात मनात असूनही अंगारकी संकट चतुर्थीला गणपती पूजन करणे शक्य झाले नाही तर 21 दुर्वाची जोडी गणपतीला अवश्य अर्पण करावी किंवा लाल जास्वंदाचे फूल अर्पण करावे. मनोभावे गणपती बाप्पाचे स्मरण व नामस्मरण करावे. असे केल्याने पूर्ण पुण्य आपणास प्राप्त होते. या दिवशी विधिवत पूजनासह काही उपाय केल्यास गणपती बाप्पा लवकरात लवकर प्रसन्न होतात. या दिवशी केलेल्या उपायांनी विशेष लाभ आपणास प्राप्त होत असतो. त्यामुळेच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते. हिंदू धर्मात सिंदुराला विशेष महत्व आहे. सिंदूर हे शुभतेचे प्रतीक आहे. शास्त्रानुसार गणपतीला सिंदूर अतिशय प्रिय आहे. संकट चतुर्थीला गणपतीची पूजा करताना सिंदुराचा टिळा अवश्य लावला पाहिजे. त्यानंतर तोच टिळा आपल्या घरातील मुलांना व पतीला लावायचा आहे. यामुळे गणपती बाप्पांचा आपल्यावर आशीर्वाद मिळतो. गणपती बाप्पांच्या आशीर्वादाचा तिलक आपण आपल्या मुलांना लावलात तर मुलांची प्रगती होते. जर पतीच्या कामामध्ये कुठली अडथळे येत असतील तर हा उपाय केल्यामुळे आपला हा अडथळा दूर होतो. तर मंडळी, आपणास सोपा उपाय करायचा आहे. गणपती बाप्पाला सिंदूर अर्पण करायचा आहे. तेच सिंदूर आपल्या मुलांच्या व पतीच्या कपाळाला लावायचं आहे. असं केल्यामुळे आपल्या मनोवांछित इच्छा पूर्ण होतात. आपली मुलं अभ्यास करत नाहीत, आपल्या मुलांना अभ्यास करण्यामध्ये अडचणी येत आहेत किंवा नोकरीमध्ये अडथळे येत आहेत, तर हा उपाय केल्यामुळे अडथळे दूर होतात. ज्योतिषशास्त्रानुसार संकट चतुर्थीला गणपतीच्या पूजनादरम्यान मोदक आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करावा. याशिवाय विधिवत पूजा केल्यानेही गणेश प्रसन्न होतात. जर तुम्हाला कायम आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर संकट चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या पूजनादरम्यान गणेश स्तोत्राचे पठण करावे. ज्यांना संतान सुख प्राप्त होत नाही त्यांनी हा उपाय करायचा आहे. संकट चतुर्थीच्या दिवशी हा महत्वाचा उपाय केल्यामुळे आपणास संतान सुखाची प्राप्ती होते. तुम्हाला दुःख, दारिद्र्य आणि जीवनातील विविध प्रकारच्या समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल तर संकट चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यानंतर शमीच्या झाडाची पूजा अवश्य करा. या उपायाने गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात. आपल्या भक्तांच्या जीवनातील सर्व दुःख दूर करतात. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.